नमस्कार. प्रभाग क्रमांक 6मधील भाजपाच्या उमेदवार सौ मनीषा संतोष बर्डे या आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. नमस्कार ताई. नमस्कार. आपण आपल्या प्रभागाबाबत काय सांगू शकता? सध्या आमचा प्रभाग नंबर हा 6 आहे. त्यामध्ये बऱ्याच समस्या आहेत. सांडपाण्याच्या आहेत, आणखी आहे शौचालय आहेत, परंतु खराब आहेत बरेच, आणि जाळं वगैरे लागलेले आहेत. सांडपाणी जरा बाहेर येतं, आणि त्याचबरोबर इथे स्वच्छतेचा जरा प्रॉब्लेमच आहे. तर मग हे सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं. जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर निवडून दिल्यानंतर विकास कामं कोणती करता तुम्ही? जनतेने जर मला संधी दिली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल. कारण की इथे जी अवस्था आहे ना, तर ती जर बघता तर मी महिलांचे प्रश्न, मुलांचे, वृद्धांचे, हे जे रस्त्याचे, तसेच पाण्याचे, विजेचे, ह्या समाजात येऊन आणि मी त्यांची पाहणी करून आणि मग याच्या विकास कामाकडे पूर्णपणे लक्ष देईन, आणि त्यांचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील. त्यासाठी मला येथील प्रभागातील समाजाने मला ती संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे. भाजपाने, आता तुम्ही एक विवाहित तरुणी आहात, भाजपाने जे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर तुमच्यासारख्या अनेक महिला किंवा मुली तुमच्या प्रभागात आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करतात? तर अशा महिलांसाठी मी नक्कीच काहीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेल. बचत गटामार्फत त्यांना वेगवेगळे रोजगाराचे काहीतरी मी नक्कीच त्यांना संधी देईल, त्यात त्यांना समाविष्ट करून घेईल, आणि त्यांचे काही रोजगाराबद्दल काही समस्या असतील तर त्यांचा पण मी विचार करेल, आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन पण देईल.